निशिगंध गृहनिर्माण सहकारी संस्था जवाहरनगर यांच्या वतीने निशिगंधा कॉलनी जवाहरनगर VMV रोड अमरावती येथील रहिवाशांनी घनकचरा डेपो त्या ठिकाणाहून हटवण्याबाबत महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्तांना निवेदन दिलं, ज्यामध्ये आदिवासी हॉस्टेलला लागून ओला आणि कोरडा कचरा टाकण्यात येत आहे। हा कचरा अनेक कॉलन्यांमधून गोळा केला जातो। पावसाळा सुरू असल्यामुळे या परिसरात यामुळे दुर्गंधी पसरते, त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे। तरी मनपा प्रशासनाने याबाबत विचार करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा कार्यालयाजवळच आंदोलन करण्याचा इशारा सहकारी संस्थेच्या वतीने देण्यात आला। नमस्कार, मी सुषमा राजेश बर्वे, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष। नेमका प्रॉब्लेम काय आहे? आमची जो कॉलनी आहे निशिगंधा कॉलनी जवाहरनगर नवसारी, आमच्या स्टॉपवरती खुली जागा आहे, म्हणजे ते कलेक्टर अंतर्गत आहे खुली जागा, आणि बाजूनीच आदिवासी हॉस्टेल आहे आणि हॉस्टेलला लागून आमचा पूर्ण एरिया आहे, खूप मोठा एरिया आहे। आणि त्या खुल्या जागेमध्ये जवळपास 3-4 वर्षापासून सगळ्या एरियातला जो कचरा आहे तो कचरा तिथे आणून जे महानगरपालिकेचे जे ॲटो फिरतात ना, ते ॲटो सगळ्या कॉलनीतले कचरा जमा करतात आणि त्या ग्राउंडमध्ये आणून टाकतात। त्यामुळे काय होते, खूप दुर्गंधी तिथे सुटलेली आहे आणि अक्षरशः हा कचरा डेपो तिथे झालेला आहे। जिकडे पाहाल तिकडे पन्न्या आहे, कागद आहे आणि अनेक हे आहे, नॅपकिन आहे, पॅड आहे, सगळं तिथे पडलेलं आहे। खूप घाण आहे आणि आता आहे पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने पावसाळा सुरू झाला आणि ते सगळं भिजत आहे आणि भिजल्यामुळे अक्षरशः इतका वास सुटलेला आहे कॉलनीवाल्या, सगळ्याजणी आम्ही परेशान झालेलो आहे। त्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे, त्यांना सांगणार आहे आणि त्याच्यावर ते काय तोडगा काढतात ते बघणार आहोत। जर तोडगा निघाला आमचा 3 दिवसात तर ठीक, नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात इथे महानगरपालिकेला आंदोलन करणार आहोत।